डोळ्यासमोर भरभर दिवस निघून जात आहे आणि याची जाणीव करून देण्यासाठी आपल्याला कोणीही नाही. आपल्या प्रत्येक कामासाठी डेडलाईन लावण्यासाठी आपल्या डोळ्यासमोर आता एक स्टिकर असणार आहे, ज्यामध्ये रोज एक एक आकडा कमी होत जाईल आणि आपल्याला कळेल की फक्त किती दिवस उरलेले आहेत. तर कशाप्रकारे आपण याचा उपयोग घेऊ शकतो बघूया. तर यासाठी एक सर्वोत्तम पर्याय मी तुम्हाला देतो आहे. आपल्या मोबाईलमध्येच कुठलाही ॲप इन्स्टॉल करण्याची गरज नाही आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण स्क्रोल केल्यावर आपल्याला सर्व ॲप दिसतात आणि टॉपला बघा, इथे ॲपच्या शेजारी विजेटचा ऑप्शन दिसतो आहे. विजेट म्हणजे अशा प्रकारे मी स्क्रोल केलं की विजेटमध्ये आता मी आलो आहे. तरी बऱ्याच वेळा आपण बघितले असेल, आपण याकडे लक्ष देत नाही. तर तो ऑप्शन कसा शोधायचा बघा. इथे सर्वात नथिंग बट क्रिएटिव्हिटी जे लिहिलेलं आहे, तर हे एक स्टिकर आहे. खाली बघा, स्टिकर 3 असे लिहिलेलं तुम्हाला दिसून येईल. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यामध्ये 3 प्रकारचे स्टिकर मला इथे दिसून येत आहेत. तर वरती तर फक्त एक कोट्स लिहिलेलं स्टिकर आहे आणि खाली काउंटडाऊनचं ऑप्शन आहे. या काउंटडाऊनवर लॉंग प्रेस करून होल्ड करून त्याला आपल्याला स्क्रीनवर आणायचं आहे. आता ते अशा प्रकारे स्क्रीनवर आलेलं आहे आणि यावर क्लिक करून तुम्ही याच्यामध्ये सेटिंग करू शकता. जसं की टायटल काय ठेवायचं आहे, तर मी काउंटडाऊन हाच किंवा डेडलाईन वगैरे तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही लिहू शकता. आणि इथं मी डेट टाकतो. जसं मी 31 मार्चची डेट टाकलेली होती आणि 31 मार्चला आता बघा फक्त आणि फक्त 12 दिवस राहिलेले आहेत. म्हणजे 12 दिवसांमध्ये मला माझे कामं संपवायचे आहेत, याची मला कायम जाणीव होत राहील. आता याच प्रकारे तुम्ही याला क्लिक करून या वर्षभरामध्ये किती दिवस राहिलेले आहेत, तर जो इयर एंड आहे म्हणजे 31 डिसेंबर, तर इथं मी सेव्ह करतो. तर बोलता बोलता बघा 3 महिने संपत आलेले आहेत आणि 365 पैकी फक्त 287 दिवस उरलेले आहेत. हे कायम आपल्या डोळ्यासमोर राहील आणि रोज हा आकडा कमी कमी होत राहील. जेव्हा डेडलाईन समोर असते तेव्हा आपण फास्ट ॲक्शन घेतो कुठल्याही कामाला. जसं की तुमची परीक्षा जवळ आली, प्रोजेक्ट जवळ आला आहे, तर अशा प्रकारे आपण त्याला काउंटडाऊन लावून आपल्या वॉलपेपरवर ठेवू शकतो. अशा प्रकारे या विजेटमध्ये बऱ्याच उपयुक्त गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. हा विजेटचा ऑप्शन मला विवोच्या मोबाईलमध्ये बाय डिफॉल्ट इन्स्टॉल मिळालेला आहे. याला काहीही इन्स्टॉल करण्याची आवश्यकता नाही आहे. जर तुमच्या मोबाईलमध्ये हा ऑप्शन आहे का, ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर नसेल तर प्ले स्टोअरवर स्पेशली तुम्हाला विजेट स्टिकर ॲप इन्स्टॉल करावे लागेल. आणि सुराज्य स्किल लर्नला सबस्क्राईब करायला विसरू नका.